आज आपल्या महेश आप्पाच्या घरी डायरेक्ट मंडपच टाकला भाऊ. काय विषय आहे? चला सांगतो होतं. कसं जे महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका हर्ष, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, आज सकाळी आपण निघलो होतो आपल्या महेश आप्पाच्या घरी जायला, कारण की आपल्याला तिथं मंडप टाकायचा होता, कारण की त्यांच्या घरी होती पूजा. त्यामुळं आलो मी ओमकारला घ्यायला. ओमकारला घेऊन निघलो होतो आम्ही डायरेक्ट आपल्या महेश आप्पाच्या घरी जायसाठी. तिथं गेलो होतो, तिथं बघितलं आपलं योगेश भाऊ मंडप टाकायचं चालू होतं. तिथं आपला मंडप टाकून झालता अशा प्रकारे खतरनाक मंडप टाकून आम्ही निघलो होतो थोडं आपल्या सिटीत जायसाठी. म्हणजे आपल्याला थोडं सामान आणायचं होतं, त्यामुळे सिटीत गेलो. तिथून आपण घरी आलो. घरी आल्यावर आपण थोडं आवरलं, फ्रेश झालो आणि त्यानंतर वापस संध्याकाळी निघलो होतो आपल्या महेश आप्पाच्या घरी, कारण की आपल्याला भांडे न्यायचे होते. तिथून आलो आम्ही पुंडलिक नगरला, तिथं थोडं सामान घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघलो होतो डायरेक्ट आपल्या RTO जायसाठी, कारण की आपली तिथं होती आज टेस्ट ड्राईव्ह लायसन्ससाठी. त्यानंतर मी गाडी काढली. गाडी काढून आपण निघलो होतो डायरेक्ट मस्तपैकी RTO जायसाठी. अशा प्रकारे मी खतरनाक गाडी काढून घेतली. गाडी काढून आवरलं होतं. आपल्याला जायचं होतं आदित्यला घ्यायला. आदित्यला घेतलं मी. आधीला घेऊन आपण निघलो होतो डायरेक्ट RTO ऑफिसला. तिथं गेलो, ट्रायल दिली, सगळं झालं. त्यानंतर गेलो आपण डायरेक्ट आपल्या महेश आप्पाच्या घरी, कारण तिथं होती वास्तुशांती आज. तिथंच आपले सगळे मित्रमंडळी बसलेले होते. त्यानंतर आम्ही गेलो पूजाचं दर्शन घ्यायला, कशी पूजा मांडली बघायला. त्यानंतर वापस आलो, खाली जेवण केले. त्यानंतर असं बसलो होतो भारी प्रकारे खाली मंडपात सावलीत. त्यानंतर आपण संध्याकाळी वापस आलो घरी, कारण की आपलं फ्रेश व्हायचं होतं. फ्रेश होऊन निघायचं होतं वापस महेश आप्पाच्या घरी. वापस गेलो महेश आप्पाच्या घरी. तुम्ही बघू शकता पूजा कशी खतरनाक मांडली होती. त्यानंतर आपण गेलो घरी. तर आजचा ब्लॉग एवढाच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.